अतिशय मोठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जूनच्या हप्त्याच्या तुम्ही प्रतीक्षेत होता तो जूनचा हप्ता आज 100% महाराष्ट्रामध्ये वितरित झालेला आहे बघा। 100% महाराष्ट्रामध्ये वितरित झालेला आहे। त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनामध्ये गॅसचे 830 रुपये प्रमाणे एकूण 3 हप्ते राज्य शासनामार्फत महिलांच्या म्हणजेच लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। ते बघू शकता लाडकी बहीण योजना बघा। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी बघू शकता। लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जूनचा 12वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये बघा। 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहे। म्हणजेच जे 2100 रुपये ते तुमच्या बँक खात्यामध्ये जे 2100 बघा, जे 2100 रुपये ते बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा। महिलांच्या बँक खात्यामध्ये जे 2100 रुपये होते ज्या लाडक्या बहिणी पात्र बघा, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा। तुम्ही जर पात्र लाडकी बहीण असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते व जे लाडकी बहीण योजनेचे जे 2100 रुपये आहे बघा, 2100 रुपये ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं डीबीटी ऑन आहे का हे चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा। जर डीबीटी ऑन असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित होतो बघा। वितरित होतो, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जात नाही। म्हणजेच जे 2100 रुपये आहे बघा, जे 2100 रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे राज्य शासनामार्फत अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज ही लाडक्या बहिणीसाठी आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं डीबीटी ऑन आहे का व आधार बघा, आधार बघू शकता। आधार अपडेट बघा, अपडेट आहे का, म्हणजेच अपडेट आहे का लगेच तुम्हाला चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे चेक असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच जो 2100 रुपये बघा, जो 2100 रुपये हप्ता आहे तो वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा। जर तुमचं केवायसी बघा, केवायसी बँकेमध्ये जर तुमचं केवायसी झालेलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा। केवायसी बघा, जर केवायसी झाली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो वितरित होणार नाही। कारण की राज्य शासनामार्फत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर हा हप्ता होत असतो। त्यामुळे महिलांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं डीबीटी ऑन आहे का व तुमचं आधार बघा, आधार अपडेट आहे का अत्यंत चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर अपडेट असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जो 12वा हप्ता आहे बघा, 12वा हप्ता आहे, जो 12वी किस्त आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी बघा, डीबीटी माध्यमातून वितरित झालेली आहे। तुमच्या ही बँक खात्यामध्ये झालेली असेल किंवा तुम्ही जर पात्र लाडक्या बहिणी असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित झाला असेल, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे गॅसचे 830 बघा, 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते म्हणजेच बघा 3 हप्ते अन्नपूर्णा योजना बघा, अन्नपूर्णा योजना मार्फत 3 हप्ते वितरित होतात बघा। जे आपले अजित पवार आहे बघा, अजित पवार यांनी काय सांगितलेले बघा, लाडकी बहीण योजना अतिशय मोठी गुड न्यूज बघा, अतिशय मोठी गुड न्यूज। 12व्या हप्त्या संबंधित 3000 कोटी बघा, 3000 बघू शकता, 3000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात आलेली आहे बघा। 3000 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात आलेली आहे। म्हणजेच की आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये बघा
12व्या हप्त्याचे 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा अजित पवार जे आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आजपासून बघा 12व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा जर तुम्ही पात्र लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे, म्हणजेच गुड न्यूज आहे। बघा त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे 3 हप्ते म्हणजेच बघा 2190 म्हणजेच 2500 रुपये 2490 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित झालेले आहे, म्हणजेच वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला 2490 बघा 2490 बघा शकता 2490 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। जर तुमची ही कामे झाली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्या। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या ही बँक खात्यामध्ये ते डीबीटी मार्फत जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार नाही व तुम्हाला जो जूनचा लाभ आहे जूनचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला जे डीबीटी आहे बघा डीबीटी ऑन आहे का ते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। ते कुठे चेक करायचं ते तुम्हाला सांगतो। बघा जे तुमचं डीबीटी आहे ते आधार अपडेट बघा आधार अपडेट त्याचप्रमाणे केवायसी बघू शकता केवायसी जर झालेलं असेल तर तुमच्या ही बँक खात्यामध्ये जे केवायसी असेल त्याचं ही अपडेट तुमच्या बँक खात्यामध्ये जे हप्ता आहे त्याचं अपडेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। बघा त्याचप्रमाणे जे 2490 आहे बघा 2490 आहे जे राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 2490चा हप्ता ही तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत जमा करण्यात आलेला आहे। तुमच्या ही बँक खात्यामध्ये जमा झाला की नाही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा कोणता आहे बघा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात प्रथम घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा कोणता आहे तेही सांगणं अत्यंत आवश्यक आहे। बघा त्याचप्रमाणे महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनांचे व कर्ज बघा कर्ज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 40,000 बघा 40,000चं कर्ज ही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा राज्य शासनामार्फत ही जी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा तुमच्या जिल्ह्यातही काही तुरळक भागामध्ये म्हणजेच 20% बघा 20% भागामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच तुमच्याही भागात जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जर सबस्क्राईब झालं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला जरूर जॉईन करून घ्या, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचाच यात फायदा आहे, तुम्हाला सर्व योजनांचे अपडेट सर्वात प्रथम मिळेल। भेटत राहत अशाच नवीन सोबत, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।